आहे त्या बहुमताचा हे अनादर करतायत। मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर। एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे। एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे। पालकमंत्रीपद हे निमित्त आहे। इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, स्वतःचं बहुमत आहे त्यांचं भाजपचं, तरीही ते आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या, हे आश्चर्य आहे। एरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही, बेशिस्त वगैरे, बरं का, मी राज्य चालवतोय, मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली? कारण काय? आणि पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे। जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का, किंवा तालुक्याचा असतो का? अजिबात नाही। पण पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे, म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे। रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत, सधन जिल्हा आहे, अनेक बाबतीत उद्योग आहेत, इंडस्ट्री आहे, त्यांना छळून जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा एक तिकडे हिशोब नेहमी असतो। त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण, हावरटपणा, यातून या मारामारा सुरू आहेत। आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिलं। आता त्याच्यावरती सर्वांस हस्तक्षेप केलेला आहे सर, इतकं शिंदेचं महत्त्व आजही आहे का केंद्रात? नाही, मला किती महत्त्व आहे माहीत नाही, पण ह्याच्यामधून